मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी रूममध्ये येते आणि घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करते की मी संयम सोडून वागले की काय आज. कारण मी मागचा पुढचा विचार न करता रम्याच्या सर्वांसमोर कानाखाली मारली आणि रम्याला नको ते बोलले. एरवी असं तर मी कधीही वागत नाही, पण आज मला काय झालं होतं ना तेच कळत नाही. आणि हाच विचार करता करता ती एकदमच शांत होऊन जाते. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि तिला पाणी प्यायला सांगतो. तेव्हा ती नको म्हणते, तर तो म्हणतो अगं घे पाणी. मग आता ती लगेचच पाणी पिते. त्यानंतर जीवा तेथे ग्लास ठेवतो आणि विचारतो की काय झालंय तुला, तुझं हे रूप ना मी आज पहिल्यांदाच असं पाहिलंय. तू जे काही वागली त्याचा तुला पश्चाताप होतोय का. मग नंदिनी खूपच इमोशनल होते आणि म्हणते मनस्ताप होतोय, कारण माझ्यामुळे घरातली शांतता सुद्धा भंग झाली. तेव्हा जीवा म्हणतो असं का म्हणतेस तू, कारण तू जे केलं ना ते अजिबात चुकीचं नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते मलाही तेच वाटतं, कारण मोठी बहीण म्हणून मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये, पण या घरची धाकटी सून म्हणून अगदी ओशाळल्यासारखं वाटतंय असं नंदिनी आता रडतच म्हणते. तेव्हा जीवा आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर नंदिनी म्हणते खरं सांगू का जीवा, मी अशी संयम सोडून वागणाऱ्यातली नाहीये. म्हणजे अगदी तसं काही टोकाचं झालं तरी सुद्धा कुणावर अशी हात उचलणाऱ्यातली नाहीये मी, कारण मी सगळ्या गोष्टी अगदी शांतपणे सोडवणारी आहे. पण आज रम्याने जे काही केलं त्या सगळ्यामुळे माझा अगदी तोलच सुटून गेला आणि तिने जर एवढं टोक गाठलं नसतं तर माझा पण हात नसता उठला तिच्यावर. आय एम सॉरी, माझी चूक झाली, मी हात उचलला तिच्यावर, असं म्हणून ती जीवाची माफी मागते. तेव्हा आता लगेचच जीवा म्हणतो तू सॉरी वगैरे असं काही म्हणू नकोस, कारण तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. तेव्हा आता नंदिनी म्हणते मला खूप वाईट वाटतंय ओ जीवा, कारण काव्या ना माझा जीव आहे. तिला असं सर्वांसमोर नको नको ते बोलणं, तिच्या कॅरेक्टरवर संशय घेणं, तिचं अफेअर आहे असं म्हणणं, सगळं कसं ऐकून घेऊ मी. आणि ती रम्या तर नको नको ते बोलली, आमच्या आईबाबांच्या संस्कारावरून बोलली तिने तर सर्व लिमिट्स सुद्धा क्रॉस केल्या होत्या. माझी बहीण, माझी माणसं, माझ्या माणसांविरुद्ध काहीही बोललेलं, वेडवाकडं बोललेलं मी नाही सहन करू शकत जीवा. माझा ना पूर्णपणे विश्वास आहे माझ्या माणसांवर, माझा ना माझ्या काव्यावर पूर्णपणे विश्वास आहे. असं आता जेव्हा नंदिनी म्हणते तेव्हा जीवाला धक्का बसतो. तेव्हा त्याला मनातून आता खूपच गिल्टी वाटत असतं. त्यानंतर आता नंदिनी म्हणू लागते जीवा, जसं तुम्ही सांगितलं ना मला तुमच्या त्या एकतर्फी प्रेमाबद्दल, तसंही तिचं कुठे प्रेम असतं तर तिने नक्कीच मला सांगितलं असतं ना. तेव्हा जीवाला अजूनच मोठा धक्का बसतो आणि मग तो विचारतो एवढा विश्वास आहे का तुझा काव्यावर, आणि तो विश्वास जर कधी खोटा ठरला तर. त्यावेळी नंदिनी म्हणते तर मोठी बहीण म्हणून ही माझी सर्वात मोठी हार असेल, पण काव्याचं कुठेच काही नाहीये हे मला 100% माहीत आहे आणि मोठी बहीण म्हणून मला ते जाणवतंय, असं आता लगेचच नंदिनी एवढ्या कॉन्फिडन्सने म्हणते. तेव्हा जीवाला तर आता धक्काच बसतो. जीवा विचार करत राहतो की ही नंदिनी किती साधी बोळी आहे आणि माझ्यावर व काव्यावर तिचा किती विश्वास आहे. मग आता दुसरीकडे वसू ही खूपच तनतन करत रूममध्ये येते आणि यांची मुजरी सहन करून मी इथे राहील असं यांना वाटतं का, पण नाही, मी इथे नाही राहू शकत, कारण माझ्या मुलीला घेऊन आता मी दुसरीकडे राहायला जाणार आणि मी माझ्या मुलीला सांभाळायला समर्थसुद्धा आहे, असं वसू आता खूपच रागात म्हणते आणि लगेचच आपली बॅग काढते. रम्याला म्हणते की बॅग भर. तेव्हा रम्या म्हणते नाही आई, आपण कुठेही इथून जायचं नाही. तेव्हा कसं जायचं नाही, का जायचं नाही असं लगेचच वसू विचारते. अगं मला वाटलं होतं की मी येईपर्यंत तू रूममधल्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकून, रागून, चिडून हे सर्व डोक्यावर घेतलं असतं, पण नाही, तू काहीच केलं नाहीस. तू एवढी शांत का बसलीस रम्या, ते सांग मला अगोदर, असा वसू तिला जाब विचारते. अगं तू शांत राहू शकते, पण मी शांत राहू शकत नाही, कारण माझ्या मुलीचा अपमान म्हणजे माझा अपमान आहे हे सर्वांना समजलंच पाहिजे. तेव्हा लगेचच ती रम्याला म्हणते बॅग भरायला घे रम्या, आत्ताच्या आत्ता बॅग भरायला घे. तरीही रम्या हट्टीपणा करत म्हणते नाही आई, मी नाही बॅग भरणार. तेव्हा रम्या म्हणते इथून जायचं म्हणजे तुला कळतं का काही, इथून पळून जायचं म्हणजे माझ्या पार्थला गमावणं आहे आई, आणि मी ते अजिबात नाही करू शकत. तेव्हा वसू रागातच आता रम्याकडे पाहू लागते. दुसरीकडे विक्रम मानेनी हॉलमध्ये बसलेले असते. विक्रम तर आता खूपच टेन्शनमध्ये असतो. तेव्हा मानेनी म्हणते तुमची घालमेल होतीये हे मला समजतंय, पण तुम्ही असा त्रागा करून घेऊ नका. आता लगेचच विक्रम म्हणतो त्रास तर होतो ना ग नंदिनी, तुम्हा बायकांना वाटतं की बायकांचा जन्म खरंच खूप कठीण असतो, पण आम्हा पुरुषांची कुचंबना होतेच ना ग, फक्त तुम्हाला कुणाला कळत नाही एवढंच.
पुरुषांचं मन खरंच खूप कठीण असतं. आईला सुद्धा मान द्यायचा असतो, बायकोचं सुद्धा मन जपायचं असतं आणि बहिणीलाही सांभाळायचं असतं. मुलीचे लाडही करायचे असतात आणि सुनांनाही जपायचं असतं. तुम्हा बायकांचं खूप पुरुषांच्या तारेवरची कसरत काय असते ना हे तुम्हाला नाही जमणार मानिनी. अगं अशा वेळी ना कुणाची बाजू घ्यावी ना कळत नाही. तेव्हा मानिनी विचार करते आणि म्हणते जे खरं आहे आणि जे योग्य आहे त्याचीच आपण बाजू घ्यायची ना. तेव्हा विक्रम म्हणतो तेच ग, खऱ्या खोट्याची शहानिशा करता येते ग मानिनी. कारण चूक कोण बरोबर कोण हे ठरवणारे आपण तरी कोण आहोत. त्या वसुताईला तिने आणि रम्याने जे काही केलं ना ते अगदी बरोबरच वाटतंय. पण तुला सांगतो ना, नंदिनीने सुद्धा असं म्हणून तो अगोदर मागे पाहतो कुणी आहे की नाही. त्यावेळी मानिनी म्हणते अहो बोला तुम्ही, कुणीच नाही आहे मागे, बोला, तुमचं मन मोकळं करा तुम्ही. मग आता लगेचच विक्रम म्हणतो खरं सांगू का तुला, मला तर असं वाटतंय नंदिनीने जे काही केलं ना ते योग्यच केलं आहे. मला नाही वाटत त्या पोरीचं काही चुकलं आहे म्हणून. आणि तिच्या जागी दुसरं कोणी असताना तरीही तसंच वागलं असतं. तर आता दुसरीकडे वसू रागातच रम्याला विचारते कोणत्या पार्थबद्दलच्या गोष्टी तू करतीयस ग. अगं ज्या पार्थबरोबर तुझं लग्न लावून द्यायला सर्वजण लागले होते तेव्हा तू तर मांडवातून पळून गेली होतीस बावळट. आणि आता मारे म्हणतीये की पार्थ हवाय म्हणून. आणि काय केलं तुझ्या या पार्थने, सांग ना मला काय केलं त्याने. अगं त्या नंदिनीने तुझ्या मुस्काटात मारली तेव्हा एक चकार शब्द सुद्धा त्याच्या तोंडातनं निघाला नाही. आणि मला कळत नाही रम्या अजून तू किती अपमान सहन करणार आहेस आणि हे कुठपर्यंत चालणार आहे रम्या, असं वसू वैतागतच तिला विचारते. तेव्हा रम्या म्हणते फक्त पार्थ ना माझा होईपर्यंत आई. आणि तुला सांगू का आई, खरंच मला खात्री आहे की लवकरच माझा तो होणार म्हणजे होणारच. तोपर्यंत हे असले छोटे मोठे फटके मी नक्कीच सहन करेल. त्या नंदिनीने सर्वांसमोर मला कानाखाली मारलेली असली ना आई, तरीही तिची माझ्यासमोर काही म्हणजे काहीच लायकी नाही, असं खूपच रागात आणि तळतळीने ती बोलत असते. हे मारलं म्हणून माझ्या पार्थला मी असं माझ्या हातून नाही जाऊ देऊ शकत. पार्थला मिळवणं हा माझा गोल आहे आणि काहीही करून तो मी अचीव करणार म्हणजे करणारच, असं रम्या स्वतःला जाता प्रॉमिस देते. तेव्हा वसू आता रागातच विचारते हो का, असं आहे का. अगं त्याच्या प्रेमामध्ये ना तू आंधळी झाली आहे, सांधळी. पण तुला आत्ताच सांगते मी अजिबातच डोळे बंद करून बसणार नाहीये. कारण नंदिनीने जेव्हा तुझ्या कानाखाली मारली तेव्हा सगळेजण गप्प बसले होते, सर्वांच्या तोंडाला कुलप लागली होती ना तेव्हा. मग आता माझी कितीही मनधरणी केली, माझ्या कितीही पाया पडले ना तरीही मी या घरामध्ये राहणार नाही, असा वसू आता रम्याला म्हणते. आणि या घरात मला राहायचंच नाही असं सांगते. तेव्हा रम्या आता तिच्या आईकडे पाहतच राहते आणि तिला रिक्वेस्ट करणार असते. तेव्हा वसू जोरातच तिच्यावर ओरडत म्हणते दॅट्स फायनल, असं म्हणून रम्याला तोंडातून एक शब्द देखील ती काढू देत नाही. तेव्हा वसू लगेचच आपली बॅग भरायला घेते तर रम्या मात्र तिच्या निर्णयावर ठामच असते. मग इकडे विक्रम आणि मानिनी हे दोघेही रम्याविषयीच बोलू लागतात. मग आता लगेचच विक्रम वैतागत म्हणतो की रम्याला सुद्धा वाटेल ते तोंडाला येईल ते बडबड करण्याची गरज नव्हती ना. मग आता मानिनी म्हणते पण रम्या स्वतः चुकलेली असताना खरंच एवढी बडबड करण्याची गरज नव्हती. मग विक्रम म्हणतो त्यांच्या वडिलांच्या संस्कारांपर्यंत पोहोचण्याची तर गरजच नव्हती ना रम्याला. आता दरवेळी काव्य रिॲक्ट होते आणि यावेळी आता नंदिनी रिॲक्ट झाली. मग नंदिनीचं काही चुकलं असं तुला वाटतंय का ग मानिनी, असं विक्रम मानिनीला विचारतो. तेव्हा मानिनी सांगते अहो नाही नाही, तिचं वागणं ना असं चुकीचं वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अहो तुम्ही नंदिनीला जेवणाच्या टेबलवर भेटता, थोडंफार बोलता, मी अख्खा वेळ तिच्याबरोबर असते. तुम्हाला सांगू का, येता जाताना वसुताई नुसत्या तिला टोमणे मारत असतात पण या मुलीचा सूर ना कधीही म्हणजे कधीही चढलेला नाही, अगदी कायम शांतच असते ती. एक ती आहे या घरामध्ये आल्यापासून हे लग्न खऱ्या अर्थाने तिने स्वीकारलंय आणि तीच आहे जी या घरातील माणसांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. पण कसं आहे ना, शांत माणसांचं असंच असतं ना, ते उठसूट आवाज चढवत नाहीत, पण त्यांच्या वर्मावर जर बोट ठेवलं तर एकदाच काय ते उसळून मग मागचं पुढचं सगळं काही बोलून टाकतात. आणि ती बोलणाऱ्याची चूक नसतेच, ती बोलायला लावणाऱ्याची चूक असते. तुम्हीच बघा ना, नंदिनीने एकटीने हे लग्न स्वीकारले. पार्थचं म्हणाल तर काव्याशी तो मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय हळूहळू. जीवा शांत राहून कदाचित हे स्वीकारण्याचा सुद्धा प्रयत्न करत असेल.
काव्याला जर का आपण सर्वांनी शांतपणे हाताळलं ना तर हळूहळू का होईना ती हे सर्व स्वीकारेल आणि आता शांत राहण्याची गरज आहे ती फक्त आणि फक्त वसुताईंना। तुम्हाला सांगते वसुताई आणि रम्या या दोघींनीही जर समजूतदारपणे घेतलं ना तर आज जे झालंय ना ते पुन्हा नाही होणार कधी, असं मानिनी आता म्हणत असते। तेवढ्यातच वसू आपल्या दोन्हीही बॅगा घेऊन तेथे येते आणि अशा त्या दोघांच्या तेथे आपटते। तेव्हा वसू आता ऐकते आणि रागातच म्हणते, कमाल झाली हा मानिनी, आता तुझी खरंच कमाल झाली। मानिनी, या घरात आपण इतके दिवस असं एकत्र नांदलो आणि तुला तर मी माझी मैत्रीण मानलं ग मानिनी। अगं तुझं लग्न, तुझं डोहाळं जेवण, तुझ्या लग्नाचे वाढदिवस, सर्वांचे वाढदिवस आपण सर्व काही साजरं केलं ना या घरामध्ये। अगं इतकंच काय, अगं पहिल्या दिवसापासून मी माझी मुलगी तुझ्याच ओटीमध्ये टाकली होती ग मानिनी। या घरातली जी काही सुखदुःख आहेत ती आपण एकत्र साजरी केली ना। काल आलेल्या तुझ्या या सुनांमुळे तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतीयस मला, असा जाब ती मानिनीला विचारते। तेव्हा मानिनी म्हणते, नाही हो ताई, तसं नाहीये, ऐकून घ्या जरा। तेव्हा वसू म्हणते, मानिनी असंच आहे। अगं या दोघींनी घराचा उंबरठा ओलांडल्यापासून या घरातल्या नात्यांना अगदी ग्रहण लागले, ग्रहण। कारण सतत भांडणं, आपली सतत वादावादी आणि या सगळ्याचा दोष तुम्ही आम्हाला देताय, मला आणि रम्याला, असं म्हणून वसू जाब विचारू लागते। तेव्हा मानिनी विक्रम गप्पच राहतात। त्यानंतर वसू आता पुन्हा बडबड करू लागते, आणि हे फक्त ना तुला नाही वाटते ग मानिनी, भावाला सुद्धा ना हेच वाटतंय। म्हणजे धुराळा उडवला कोणी तर या दोघींनी, आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये कुसळ ठरलोय तर कोण, आम्हीच दोघी सलतोय सर्वांना। आणि नाही हे जर का असंच असेल ना तर इथून निघून गेलेलंच बरं। रम्याला आता मोठ्याने वसू आवाज देऊ लागते। त्यावेळी आता लगेचच विक्रम आणि मानिनी दोघेही म्हणतात, ताई प्लीज असं करू नका, तुम्ही जाऊ नका इथून कुठेही। तेवढ्यातच रम्या आता तेथे येते। मग आता वसू म्हणते, बस झालं विक्रम, आणि एक लक्षात ठेवायचं हा, आता या क्षणापासून तू विसरून जा कायमचं की तुला ना एक मोठी बहीण होती ते। विक्रम आता विनंती करू लागतो की वसुताई प्लीज तू हे घर सोडून अजिबात कुठेही जायचं नाही। तेव्हा हे घर तुझं नव्हतंच ग कधी रम्या, असं वसू आता रडतच म्हणते। पण आजपासून माझं माहेर सुद्धा राहिलं नाही, चल रम्या, असं म्हणून वसू बॅगा घेते आणि जायला निघते। मानिनी विक्रम तिच्या बॅगा पकडून ठेवतात, तिला अडवण्याचा प्रयत्न करतात। काय चाललंय असं म्हणून मंजू आणि मिथुन हे दोघेही धावतच तेथे येतात। तर आता जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी सुद्धा रूममधून धावत बाहेर आलेले असतात। पार्थ सुद्धा आता त्या पाठोपाठ रूममधून बाहेर येतो। तर समोर आता वसू आत्याचा तमाशा। मग आता सर्वांना वसू आत्या घर सोडून जाते हे पाहताच धक्काच बसतो। त्यानंतर आता विक्रम लगेचच वसूला अडवत म्हणतो, काय चाललंय तुझं, घर सोडून जाण्याची ही तुझी काय पद्धत आहे का? अगं तू मोठी आहेस ना, मग लहान मुलासारखी काय वागतेस? मंजू आता लगेचच विचारते, वसुताई तू कुठे चाललीये ग? तेव्हा मी हे घर सोडून कायमची चालली आहे दुसरीकडे राहायला, असं वसू मंजूला सांगते। तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो। मग आता सर्वजण आश्चर्याने वसू आत्याकडे पाहू लागतात। त्यानंतर त्या म्हणू लागतात की कसं आहे ना, ज्या घरामध्ये अडगळीची जागा आम्हाला आहे आणि ज्या घरामध्ये सतत आमचा अपमान केला जातो ना, त्या घरामध्ये आता मी काहीही झालं तरी राहू शकतच नाही। तेव्हा आता विक्रम लगेचच विचारतो, वसुताई तू काय बोलतीयस, कोण म्हणालं ग तुझी अडगळीची जागा आहे म्हणून? अगं अडगळीचा अर्थ कळतो का? अडगळ घरात कितीही असेल ना तरीही ती कोणाला नकोशी असते, असली तरी ना कोणाचं काहीही अडत नाही, पण तू ना असा गैरसमज करून घेते उगीच। मग वसू म्हणते, नाही विक्रम नाही। तेव्हा वसू म्हणते, नाही, जिचा एकेकाळी आपण वापर करून घेतला, जी कधी काळी आपल्या उपयोगी पडलेली असते, जिच्यामुळे कधी काळी आपलं अडलेलं असतं, पण जिची अजिबात आता कुणालाही गरज नाही, ती असते अडगळ, असं आता ती लगेचच विक्रमला अडगळीची व्याख्या सांगू लागते। मग आता विक्रम पूर्णपणे हादरूनच जातो की वसुताई असं का वागतेय एवढं अति टोकाचं। मग पुढे वसू म्हणते की आता हीच अडगळ मी झालीये या घरामध्ये। मग आता विक्रम म्हणतो, असं नाहीये ग ताई, असं नाहीये, तू माझ्यासाठी या घरासाठी काय काय केलंस ना हे सगळं काही माझ्या लक्षात आहे आणि ते शब्दात सांगण्यासारखं नाहीये। जेव्हा मी माझा बिझनेस सुरू केला ना तेव्हा तू काय केलं होतं माहिती आहे ना, सगळे शेअर, सगळ्या पॉलिसी विकून मला पैसे दिले होते, मला आठवतंय ना? हे घर बांधताना सुद्धा तू तुझ्या सर्व FDच मोडून टाकल्या होत्या। अगं आहे ना, माझ्या लक्षात आहे सगळं काही, आणि फक्त प्रश्न पैशाचा नाही अगं, तुझं आमच्या पाठीशी असणं
कायमच मला धीर देत आलंय ग. मी केला नसेल ना एवढा जास्त विचार तू आमचा केला आहेस. अगं रम्याचे बाबा गेल्यानंतर तू तुझे उरलेले सुरलेले सर्व दागिने आम्हाला देऊन टाकले होतेस आणि म्हणाली होतीस की हे दागिने आता मला काही मिरवायचे नाहीत. तेव्हा मानिनी म्हणते, ताई तेव्हा मी म्हणाले होते तुम्हाला नका देऊ हे दागिने, कारण हे तुमचे आहेत, राहू द्या तुमच्याकडे, नंतर रम्याच्या लग्नासाठी होतील. वेळी वसू आता इमोशनल होते आणि म्हणते की मी म्हणाले होते मानिनी की आता ती तुमची मुलगी आहे, आता तिच्या लग्नाचं काय ते तुम्ही बघायचंय, कारण मी माझी मुलगी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे. मग आता लगेचच वसू अगदी तळतळीने म्हणत असते, मला सांग खरंच, अगं मला तू ना खरंच मनापासून सांग की काव्या आणि नंदिनी या घरामध्ये आल्यापासून तू एकदा तरी माझ्या रम्याबरोबर आईसारखी वागली आहेस का? सांग ना, तू मला वागली आहेस का? असा वसू आता मानिनीला जाब विचारते. तेव्हा मानिनी म्हणते, ताई अहो ऐकून घ्या ना प्लीज. मग आता वसू म्हणते, मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं, काही म्हणजे काहीच, कारण मला कळून चुकलंय की मी आणि माझी मुलगी या घरात कुणालाही नकोशा झालो आहोत. भावना, आमचं दुःख, आमचा त्रागा घरात तर कुणाला म्हणजे कुणालाही दिसतच नाहीये. तेव्हा काव्या रागातच आता नंदिनीकडे पाहते आणि म्हणते, यांना गप्प कर. पण नंदिनी आता एकदमच शांत झालेली असते. त्यानंतर वसू जोरातच ओरडते की तुम्हाला काय दिसतं तर या काव्याचं ओरडणं आणि तिचा त्रागा एवढंच दिसतं. आरडाओरडा करत सर्वांना काहीतरी सांगत सुटते आणि ही नंदिनी समजूतदारपणाचा आव आणून फिरवत असते. तेव्हा विक्रम लगेचच म्हणतो, नाही ताई असं काहीही नाहीये, अगं तू जरा समजून घे. तू आल्या दिवसापासून नंदिनीला बघतीयस ना, अगं तुझ्यामध्ये आणि काव्यामध्ये खटके उडत असतील. नंदिनीने चुकून सुद्धा तुमच्यामध्ये अगदी बारीकशी सुद्धा ठिणगी टाकलेली नाहीये. असं असताना आज त्या मुलीचा आवाज चढतो, मागे काहीतरी कारण असेल ना ग, असं विक्रम आता नंदिनीची बाजू घेत म्हणतो. तेव्हा रम्या रागातच विक्रमकडे पाहू लागते. तेव्हा वसू म्हणते, बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे विक्रम. अरे तिच्या रागाला तर कारण आहे रे, पण आमचा त्रागा आणि आमचा त्रागा काय आई वडील नसलेल्या बेवारशी पोरासारखा आहे का? त्यामुळे आम्ही इथून निघून गेलेलंच बरं. चल रम्या असं म्हणून आता लगेचच ती बॅग घेऊन चल रम्या असं म्हणून निघालेली असते. तेव्हा सर्वजण तिला पुन्हा अडवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मिथून म्हणतो, वसुताई असं का करताय, अहो झालं गेलं गंगेला मिळालं, अहो दादांचं जरा ऐका, किती विनंती करतायत ते, असं म्हणून तो बॅगा घेत असतो. तेव्हा वसू रागातच म्हणते, मिथून सोड आणि माझा निर्णय आता झालाय. तेव्हा सर्वांनाच खूप टेन्शन येतं की वसू आत्या घर सोडून जाणार की काय. तेव्हा आता रम्या चल असं वसू जोरातच ओरडते. तेव्हा आता विक्रम लगेचच तिच्यासमोर हात जोडत म्हणतो की ताई प्लीज, हात जोडतो मी तुझ्यासमोर, अगं तुझं इथून जाणं मला अजिबात सहन होणार नाही. अगं मोठी बहीण म्हणून तुझं या घरातलं स्थान ना कोणीही हलवू शकत नाही. अगं तुझ्या रागामागे तुझं प्रेमच असतं हे मी समजून घेत आलोय ना ग. मग आता वसू म्हणते की तुझी सून नंदिनी आमच्याबरोबर जशी वागली ते चुकीचं वागली हे तुला पटतंय ना रे विक्रम. तेव्हा विक्रम म्हणतो, नाही हे मला अजिबात पटलेलं नाही. तेव्हा विक्रमचं बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पुढे विक्रम म्हणतो, यामध्ये नंदिनीचं काही चुकले असं तर मला वाटत नाही, आणि नंदिनीसारखं तारतम्य बाळगणारी मुलगी जेव्हा असा हात उचलते ना तेव्हा त्यामध्ये तिचा दोष नसतोच ग ताई, तिला तसं वागायला भरीस पाडणाऱ्याचा दोष असतो, आणि असं माझं ठाम मत आहे. आणि हे बघ ताई, जसा मला तुझ्याबद्दल आदर वाटतो ना तसाच मला माझ्या सुनांचाही आदर वाटतोच ना. तू चिडून म्हणते की जरी तुझ्या सुनांनी आमचा अपमान केला, माझ्या मुलीच्या कानाखाली मारली, तरीही तुला त्यांचाच आदर वाटणार का? विक्रम म्हणतो की अगं एकतर न विचारता रम्याने काय केलं, काव्याच्या फोनला हात लावला, आणि जेव्हा नंदिनीने कारण विचारलं तेव्हा तिने थेट काव्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. हे तुला बरोबर वाटतंय का, हे पटतंय का तुला, असं लगेचच तो विचारतो. आणि आता काव्या पार्कची बायको सुद्धा आहे हे कसं विसरते रम्या. मग आता जशी काव्या तुझी भाची आहे हे तू विसरतोस ना, अगदी तसंच ती सुद्धा विसरली. अरे ती तुला ना वडिलांच्या जागी मानती. नंदिनीने रम्याच्या कानाखाली मारली विक्रम, तरी सुद्धा तू नंदिनीलाच पाठीशी घालतोस. तू बघतेस ना आता रम्या, आणि ही म्हणे माझी माणसं, ही माझी माणसं आहेत का ही अशी बदललेली? रम्या इथे कुणीही म्हणजे कुणीही आपलं नाहीये, चल आपण निघूया इथून, असं म्हणून आता वसू पुन्हा एकदा जाण्याचा हेकाच धरते. तेव्हा त्या दोघांमध्ये जरा झटापटच होते, म्हणजे वसू एकीकडे बॅग ओढते तर विक्रम दुसरीकडे. मग तो खूपच जोरात ओरडतो, वसुताई थांब. मग आता वसू थांबते आणि विचारते की कशाला थांबवतोस. तेव्हा
आता मी असं काय करू जेणेकरून तू या घरामध्ये पुन्हा थांबशील, असं आता लगेचच विक्रम तिला विचारतो. तेव्हा वसू म्हणते, तुझ्या सुनेला म्हणजे त्या नंदिनीला माझ्या रम्याच्या पायावर नाक घासून माफी मागायला सांग. वसूची ही अट ऐकून सर्वांनाच मात्र जबर धक्का बसतो. सर्वजण आता वसू आत्याकडे खूपच रागात पाहू लागतात. तर नंदिनीला सुद्धा शॉक बसतो आणि ती वसू आत्याकडे अगदी आश्चर्याने पाहू लागते. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी वसू समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते की तुम्ही बाबांना म्हणालात ना मी तुमची माफी मागितली पाहिजे, मी तुमची माफी मागेल, परंतु मी रम्याची माफी कधीही मागणार नाही, असं म्हणून ती रम्याकडे पाहते. तर रम्या रागातच नंदिनीकडे पाहत असते. तर दुसरीकडे काव्या म्हणते की तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल, तुम्हाला कदाचित शॉक बसला असेल, पण आता माझी ताई जे काही वागली आहे ना ते, असं म्हणून ती थांबते. तर आता पार्थ म्हणतो ते अगदी बरोबर वागले आहेत. तर दुसरीकडे नंदिनी म्हणते एकतर माझं नुकसान करणाऱ्याला मी माफ करू शकते, परंतु विश्वासघात करणाऱ्याला कधीच नाही, असं म्हणून ती जीवाकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.